चला, जय हिंद जय हिंद सर्वांना. आवाज वगैरे क्लिअर येतोय का सांगा फक्त एकदा. सर्वांना आवाज क्लिअर येतोय? एव्हरीवन जस्ट टेल माय व्हॉइस इज क्लिअर, एव्हरीथिंग इज क्लिअर. सांगा लवकर, सांगा सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय का. मग लगेच आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. ओके ओके येतोय. चला, आपण आपल्या एक वनरक्षक भरतीच्या ज्या काही मागच्या क्वेश्चन पेपर झाल्या, मागची भरती झाली, त्याची आपण एक सिरीज चालू केली होती, बरोबर आहे. म्हणजे झालेल्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण घेत होतो. आतापर्यंत आपण आपल्या 4, 5, 6 किती 6 क्वेश्चन पेपरचा आपण हे घेतलेलं आहे का 7 झालेलं आहे. 7 क्वेश्चन पेपर आपल्या झालेले आहे. 7 क्वेश्चन पेपरचं आपण काय घेतलेलं आहे, अनालिसिस आतापर्यंत घेतलेलं आहे. आतापर्यंत आपण आपल्या 7 क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करून घेतलेलं आहे. म्हणजे कोणकोणत्या टॉपिकचे प्रश्न आले, कशा प्रकारचे प्रश्न आले आणि नेमकं कोणकोणत्या टॉपिक वरती ते प्रश्न विचारले गेले, बरोबर आहे. नेमकं कोणकोणत्या टॉपिक वरती विचारले गेले, कोणकोणत्या टॉपिक वरती जास्त प्रश्न आले, हे सर्व आपण बघितलं. या सर्वांचा आपण काय करत होतो, अनालिसिस करत होतो, बरोबर आहे. आज आपली 8वी क्वेश्चन पेपर असणार आहे, इंग्रजीची 8वी प्रश्नपत्रिका असणार आहे, ती आपण अनालिसिस करून घेणार आहे. नेमका आपल्याला आयडिया कळत असतो कोणते टॉपिक आपल्याला टीसीएस विचारत असतं, कशा प्रकारे प्रश्न, कशा प्रकारे टीसीएस न पॅटर्न सेट केलेला असतो की या पॅटर्न वरती या टॉपिक वरती टीसीएस काय करणार आहे, प्रश्न विचारणार आहे. चला 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 सुरू करूया आपण आपल्या आजच्या 8व्या क्वेश्चन पेपरला. आज आपली 8वी क्वेश्चन पेपर असणार इंग्रजीचा. त्याचं अनालिसिस आपण कसं करणार आहे, एकदम डिटेल मध्ये आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. चला, पहिलाच प्रश्न आपल्या समोर आहे आणि पहिलाच प्रश्न आपल्यासाठी आता आर्टिकलचा आहे. कशाचा रे, आर्टिकलचा. एवढं सगळं वाचत बसायचं नाही. खाली ऑप्शन वरून कळतं, पर्यायवरून कळतं की खाली काय आहे, ऍन हे आर्टिकल आहे, द हे आर्टिकल आहे, अ हे आर्टिकल आहे, बरोबर आहे. आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी ऑलरेडी डायरेक्ट शब्द दिलेला आहे आपल्याला की आर्टिकल, नो आर्टिकल. जर आर्टिकलची गरज नसली वाक्यामध्ये तर हे ऑप्शन आपल्याला चूज करावं लागतं, निवडावं लागतं. मग बघा आता या वाक्यामध्ये कोणता आर्टिकल येईल. आता आर्टिकलचे बरेचसे नियम मी तुम्हाला मागच्या झालेल्या क्वेश्चन पेपरमध्ये समजून सांगितलेले आहे. पण ज्यावेळेस तुम्ही आर्टिकल टॉपिक हातात घेशाल, त्याचे सगळे नियम एकदा समजून घेशाल, व्यवस्थित ते नियम व्यवस्थित वाचून घेऊन समजून घेऊन त्याचे जे काही उदाहरण आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करशाल. नक्कीच तुम्हाला ते जे काही उदाहरण आहे ते तिथं त्या ठिकाणी ते नियम लागू करून सोडवता येणार आहे. ओके, चला मग आता बघूया आपण या प्रश्नामध्ये नेमकं कोणतं आर्टिकल यूज होईल. चला चला बघूया. डॅश डॅश लाईट्स आर डीम्ड ऍट द रेस्टॉरंट. त्यांचं काय म्हणणे, आता ज्या काही रेस्टॉरंट मधल्या लाईट होत्या, म्हणजे तुम्ही मस्त जेवायला गेले कोणातरी सोबत, कोणासोबत जाता तुम्ही जेवायला रेस्टॉरंट मध्ये, तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेले, तिथल्या लाईट्स कशा होत्या, डीम होत्या. डीम होत्या म्हणजे कशा रे, ते कमी लाईट प्रकाश देत होत्या, कमी प्रकाश देत होत्या, कमी उजेड देत होत्या, अशा काय होत्या, त्या लाईट्स होत्या. मग आता इथं लाईट्स हा शब्द कसा आहे, यस वापरलं म्हणून हा शब्द अनेक वचनी झाला. कसा झाला, प्लुरल झाला. प्लुरल प्लुरल कसा झाला, प्लुरल झाला म्हणजे अनेक वचनी झाला. आणि आपल्याकडे नियमच आहे भरपूर की हे काय, द आर्टिकल हे निश्चित आर्टिकल आहे, बरोबर आहे. निश्चित गोष्टीसाठी, ठरलेल्या गोष्टीसाठी ते वापरलं जात असतं, किंवा ज्या अनेक वचनी गोष्टी असतात, अनेक वचनी वस्तू असतात, त्याच्यासाठी द हे आर्टिकल वापरत असतो आपण. कोणतं, द हे आर्टिकल आपण वापरत असतो. आणि रेस्टॉरंट मधली लाईट दिलेली आहे, कशातली, रेस्टॉरंट मधली, म्हणजे एखाद्या हॉटेल मधली लाईट दिलेली आहे. म्हणजे हॉटेल, रेस्टॉरंट हे काय झालं, हे एक विशेष नाऊन झालं, विशेष हॉटेलचं नाव झालं, विशिष्ट नाव झालं. त्याच्यामुळे त्याच्या अगोदर आपण काय वापरत असतो, द हे आर्टिकल वापरत असतो. जर आता इथं ऍट द रेस्टॉरंट हा जो काही शब्द प्रयोग आहे हा नसता, तर इथं जे काही आर्टिकल वापरलं गेलं असतं, कोणतं आर्टिकल वापरलं गेलं असतं रे सांगा. मग आपल्याला फिक्स माहिती नसतं, की नेमकं लाईट कुठलच्या काय उराल्या, डीम उराल्या, बरोबर आहे की नाही. आपल्याला फिक्स माहिती नसतं की नेमकं त्या ज्या लाईट्स आहे त्या कुठलच्या डीम उराल्या, त्या फिक्स माहित नसत्या. पण आता आपल्याला फिक्स माहिती आहे की रेस्टॉरंट मधल्या ज्या काही लाईट्स आहे, रेस्टॉरंट मधल्या लाईट्स काय करताय, डीम करताय. म्हणजे कसं आहे, कमी प्रकाश देत आहे. काय करताय, कमी प्रकाश देत आहेत. काय करताय, कमी प्रकाश देत आहेत. ओके ओके, म्हणजे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपलं द असणार आहे. आणि जर इथं ऍट द रेस्टॉरंट हा शब्द समूह नसता, शब्द प्रयोग नसता, तर इथं नो आर्टिकल हे आपलं उत्तर आलं असतं. कारण ज्यावेळेस इथं ऍट द रेस्टॉरंट म्हणजे एक फिक्स जागा नसते, फिक्स जागा माहित नसते आपल्याला की लाईट्स कुठं चमकत नाहीये, कुठं कमी उजेड देत आहे, कमी प्रकाश देत आहे, तिथं आपण कोणताच आर्टिकल वापरत नसतो, बरोबर आहे. कोणताच आर्टिकल वापरत नसतो आणि फक्त लाईट असतं, यस नसतं त्याच्यामध्ये, तर मग आपण अ हे आर्टिकल वापरलं असतं. सगळं आर्टिकलच्या टॉपिक मध्ये सगळे नियम समजून सांगता
येईल. चला बघूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक. काय सांगितलं की खाली काय करायचंय, आपल्याला एक क्रियापद सिलेक्ट करायचंय, क्रियापद निवडायचंय. मग बघा आता, माय डॉक्टर ऍडवाइस मी. ऍडवाइस म्हणजे काय रे? ऍडवाइस म्हणजे सल्ला देणं. माय डॉक्टर म्हणजे माझा जो की, आता भरपूर जणांचे फॅमिली डॉक्टर असतात की ते एका डॉक्टरकडे जात असले की प्रत्येक वेळेस त्यांना काहीतरी आजार झाला, काहीतरी ताप झाला, सर्दी झाली, खोकली झाली, ते त्याच ठरलेल्या डॉक्टरकडे जात असत्या. बरोबर आहे. मग माय डॉक्टर ऍडवाइस मी, माझ्या डॉक्टरनं मला सल्ला दिला टू डॅश डॅश स्मोकिंग. स्मोकिंग म्हणजे काय रे? स्मोकिंग कळतं, जे बिड्या फुकत असत्या, बरोबर आहे का नाही, सिगरेट फुकत असत्या, त्यांना काय म्हणत असत्या? स्मोकर म्हणत असत्या. म्हणजे स्मोकिंग करणारे, धूम्रपान करणारे. मग डॉक्टर काय म्हणन? डॉक्टर काय सल्ला देईन की बाबा करा, अजून जास्तीत जास्त बिड्या फुकल्या पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे तुमचं शरीर चांगलं असणार आहे असा सल्ला देईन का डॉक्टर? तसा सल्ला देणार नाही. मग इथं काय येईन? माय डॉक्टर ऍडवाइस मी टू गिव्ह अप. गिव्ह अप म्हणजे काय रे? गिव्ह अपचा अर्थ होत असतो सोडून देणं. गिव्ह अप म्हणजे काय? गिव्ह अप म्हणजे सोडून देणं. आपण म्हणतो नेव्हर गिव्ह अप. तुम्ही असा शब्दप्रयोग ऐकला असन. कोणता? नेव्हर गिव्ह अप. म्हणजे कसं? कधीच सोडू नका, कधीच हार मानू नका. बरोबर आहे. आपण म्हणतो एखाद्या वेळेस आपल्याला अपयश आलं तर आपला एखादा मित्र नाही तर कोणी काय म्हणत असतं रिलेटिव्ह, नेव्हर गिव्ह अप. कधीच हार मानू नको. जोपर्यंत जिंकत नाही, जोपर्यंत भरती होत नाही, तोपर्यंत हार मानू नको. बरोबर आहे. बरोबर आहे. मग गिव्ह अप म्हणजे काय? सोडून देणं. मग काय सोडून दे म्हणतो? काय सोडून दे म्हणतो डॉक्टर? डॉक्टर म्हणतो की तुला जे काही सवय लागलेली आहे बिड्या फुंकायची, सिगरेट फुंकायची, ती सवय तू काय कर? सोडून दे म्हणे. आता इथं गिव्हिंग अप का बरं नाही आलं रे? कारण इथं टू वापरलेले. मग टू नंतर कोणतं क्रियापद येत असतं? टू नंतर V1च येत असतं. क्रियापदाचं पहिलं रूपच वापरत असत्या. म्हणजे हा दोन्ही मिळून V5 तयार होत असतो. बरोबर आहे. टू नंतर ज्यावेळेस V1 लागत असतं त्याला पाचवं क्रियापदाचं पाचवं रूप म्हणत असत्या. त्याचबरोबर त्याला जिरंड सुद्धा म्हणत असत्या. काय म्हणत असत्या? जिरंड सुद्धा. जिरंड आणि इन्फिनिटिव्ह हा ग्रामरचा एक टॉपिक आहे, तो शिकणं गरजेचं आहे. कारण इरर वरती त्याच्यावरती प्रश्न तयार होत असतात. आता गेव अप का बरं नाही आलं? बरं इथं गेव अप का बरं नाही आलं? टू वापरलं त्याच्यामुळे गेव अप वापरू शकत नाही. गिव्ह अप असा शब्दसमूह असतो किंवा शब्दप्रयोग असतो. गिव्ह अप असंच असतं. कसं? गिव्ह अप. गिव्हन अप सुद्धा आपण वापरू शकत नाही. टू नंतर आपल्याला V1च वापरावं लागणार आहे. म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूपच वापरावं लागणार आहे. गिव्हन हे V3 आहे. म्हणजे क्रियापदाचा तिसरा प्रकार आहे. कशाचा? गिव्हचं V3 काय आहे? गिव्हन आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे आपलं? गिव्ह अप. डॉक्टरनं आम्हाला सल्ला दिला की जास्त बिड्या फुकू नका किंवा बिड्या फुकणं सोडून द्या. चला पुढे बघूया. चूज अन ऑप्शन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिव्हन वर्ड, सेंटेन्स, फ्रेजेस आउट ऑफ द ऑप्शन. खाली एक शब्द समूह दिला किंवा वाक्यप्रचार दिला, त्याच्यासाठी आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे एक शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ओळखा मग. आता एक्झामिनेशन ऑफ द डेड बॉडी. आता सोपं वाचून आपल्याला लगेच कळतं की डेड बॉडी म्हणजे काय? संपलेली बॉडी. म्हणजे मेलेला माणूस, मेलेली स्त्री, जे कोणी असन ते, की त्याची डेड बॉडी. मग एक्झामिनेशन ऑफ डेड बॉडी म्हणजे काय रे? डेड बॉडीचा अभ्यास करणं. म्हणजे जो काही मृतदेह असतो, काय असतो? मृतदेह असतो. मृतदेहाची तपासणी करणं. काय करणं? मृतदेहाची तपासणी करणं, त्याच्यावरती संशोधन करणं. जे काही सायंटिस्ट लोक असतात मेल्यानंतर बी काही लोकांवरती संशोधन करत असतात. आता भरपूर सारे लोक याच्यावरती संशोधन करत असतात की मेलेल्या लोकांना त्यांना मशीन आणायची की मेलेल्या लोकांना कसं जिवंत करायचं, त्याच्यावरती त्याची रिसर्च चालू आहे. बऱ्याच सायंटिस्ट लोकांची काय चालू आहे? बऱ्याच सायंटिस्ट लोकांची त्याच्यावरती काय चालू आहे? रिसर्च चालू आहे. मग याचा अर्थ काय होतं? मृतदेहाची तपासणी करणं. मग पहिलं पहा, याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑटोप्सी. काय असणार आहे? ऑटोप्सी. मग ऑटोप्सी म्हणजे काय रे? हेच की मृतदेहाचा तपास, मृतदेहाची तपासणी करणं म्हणजे काय? ऑटोप्सी असं त्याला म्हटलं जात असतं. आता सर्जरी आणि ऑपरेशन हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. सर्जरी म्हणजे काय? शस्त्रक्रिया करणं. आपण नाही म्हणत का त्यानं कानाची सर्जरी केली, त्यानं नाकाची सर्जरी केली, डोळ्यांची सर्जरी केली, म्हणजे काय केलं? ऑपरेशन केलं. मग ऑपरेशन आणि सर्जरी म्हणजे काय? शस्त्रक्रिया करणे. शस्त्रक्रिया. बरोबर आहे. आणि इथं असला एक बायोप्सी असा शब्द आहे. कोणता? बायोप्सी. त्याचा अर्थ काय होत असतं? जर आपल्याला आपल्या शरीरामध्ये एखादा रोग व्हायला असला, एखादा आजार व्हायला असला, ब्रेन ट्युमर असला किंवा कोणताही आजार आपल्याला असला, तर ज्या वेळेस आपल्या शरीरामधला आजार जर पाहायचा असला किंवा जे काही आपल्या शरीरामध्ये नेमकं काय चालू आहे ते पाहायचं असलं तर त्याच्यासाठी ही तपासणी केली जाते, बायोप्सी. म्हणजे एक दुर्बीण घेतल्या जाते आणि आपल्या जे काही टिश्यू असतात, टिश्यू म्हणजे उती असतात, त्याच्यामध्ये ती दुर्बीण फाडून घातल्या जाती, पाहिल्या जातं असं की
की नेमकं याच्या बॉडीमध्ये काय चालू आहे, कोणता रोग झालेला आहे, मग किडे भरलेले का काय भरलेले, त्याला काय म्हणत असत्या, त्याला बायोप्सी असं म्हणत असत्या. काय म्हणत असत्या, बायोप्सी असं म्हणत असत्या. पण या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे, ऑटोप्सी. म्हणजे काय रे, जी काही मेलेली बॉडी आहे, म्हणजे जी काही बॉडी आहे डेड बॉडी, त्याचा अभ्यास करणं नाही, त्याची तपासणी करणं, त्याला काय म्हणत असत्या, ऑटोप्सी असं म्हणत असत्या. कळतंय. रोहित इज अ ग्रीडी फॉर मनी. आता काल आपण एक शब्द पाहिला होता, ग्रीडी. ग्रीडी फॉर इटिंग, ग्रीडी फॉर इट म्हणजे काय, भुकेला असणारा, जास्त खादाड, त्याला काय म्हणत असतो आपण, ग्रीडी म्हणत असतो. आता ग्रीडीचा अर्थ काय होता असतो, ग्रीडी फॉर इट म्हणलं तर जास्त खाणारा, ग्रीडी फॉर मनी म्हणलं तर काय होतं, ग्रीडी फॉर मनी म्हणलं तर ज्याला पैशाची लालच असते त्याला म्हणत असतं ग्रीडी फॉर मनी. ग्रीडी म्हणजे लालच असणं. काय असणं, लालच असणं, लोभ असणं, की नाही माझ्याकडे 500 मला 1000 पाहिजे, 2000 पाहिजे, 5000 पाहिजे, म्हणजे लालची होत जातो माणूस. बरोबर आहे, माझ्याकडे एकच आहे मला 5 पाहिजे, माझ्याकडे 2 आहे मला 10 पाहिजे, काय जे काही असन ते. ओके, मग इथं ग्रीडी फॉर मनी, ज्याला जो पैशाचा कसा असतो, भुकेला असतो जास्तीत जास्त, ज्याला पैशाची लालच असती, मग त्याला काय म्हणत असत्या ते आपल्याला विचारलेलं आहे खाली. मग बघा आता रोहित हा कसा आहे, पैशानं लालची असलेला माणूस आहे किंवा मुलगा आहे. हिज कलिग्स कॉल हिम. मग आपण जर लालची असलो, आपल्याला पैसा पाहिजे असला किंवा आपल्या नातेवाईकामध्ये एखादं लालची असलो तर आपण त्याला काय म्हणत असतो, काय म्हणत असतो, त्याला आपण अवॅरिकस असं म्हणत असतो. काय म्हणत असतो, अवॅरिसियस असं म्हणत असतो. याचा सुद्धा अर्थ तोच असतो की लोभी असलेला, लालची असलेला असा अर्थ होत असतो. हे सगळे जे काही शब्द दिलेले, जे काही ऑप्शन दिलेले ते ऑप्शन पाठ करण्याचा प्रयत्न करायचा, कारण ह्याच ऑप्शन वरती परत परत काय होत असतो, प्रश्न रिपीट होत असतो. ह्याच ऑप्शन वरून नवीन एखादा प्रश्न तयार होत असतो. त्याच्यामुळे हे ऑप्शन, आता बघा मागच्या एका क्वेश्चन पेपर मध्ये हा शब्द आला होता, कोणता, ग्रीडी हा शब्द आला होता. बरोबर आहे. तुम्ही झालेला क्वेश्चन पेपर बघू शकता, आपल्या ऍप मध्ये टाकलेला आहे. पुन्हा त्याचबरोबर आपलं जे काही क्वेश्चन पेपर असत्या मागच्या वर्षीच्या प्रत्येक शिफ्टच्या आपल्याकडे असत्या किंवा एखाद्या पुस्तकामध्ये तुम्हाला भेटतच असत्या, तिथं तुम्ही बघू शकता की ग्रीडी हा शब्द मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये आला होता, ह्या क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा आला. कालच्याच झालेल्या क्वेश्चन पेपर मध्ये हा सुद्धा शब्द आला होता, कोणता, सायनिक हा शब्द आला होता का नाही. मग मी तुम्हाला त्याच्यामुळे सांगत असतो, जे काही आपले ऑप्शन असतात ते खूप महत्वाचे असतात. ऑप्शनचं अनालिसिस करणं खूप महत्वाचं असतं, स्पष्टीकरण करणं, विश्लेषण करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं असतं. त्याच्यामुळे परत परत तुम्हाला सांगत असतो, जे काही ऑप्शन आहे त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. ओके, कारण ते जवळपास रिपीट होत असतं. झालेली जी काही ओकॅब आहे ती तोंडपाठ करून टाका, म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द झालेले किंवा आपण तर ते घेणारच आहोत. बरोबर आहे, सगळे पाठ करण्याचा प्रयत्न करा, कारण जेणेकरून त्याच्यावरती जर प्रश्न रिपीट झाला, जवळपास होतच असत्या, किंवा त्याच्या ऑप्शन मधलं किंवा त्याचे समानार्थी असणारे शब्द, विरुद्धार्थी असणारे शब्द रिपीट होत असत्या. त्याच्यामुळे ते जर तुम्हाला एकदा माहिती झाले, चांगल्या प्रकारे तुमचे पाठ झाले, तर तुम्हाला व्होकॅब्युलरी मध्ये कुठंच प्रॉब्लेम येणार नाही किंवा तुमचे ते प्रश्न चुकणार नाही. चला बघूया आता सायनिक. आता याचा जो काही समानार्थी असणार आहे तो काय असणार आहे, अव्हॅरिसियस असा असणार आहे. बाकीचे समजून घेऊ आपण. आता बघा, आता स्पेंड थ्रिफ्ट म्हणजे काय रे, स्पेंड थ्रिफ्ट म्हणजे जास्त खर्च करणारा किंवा खर्चिक असणारा माणूस, जो लयच खर्च करत असतो, जो खूप खर्च करत असतो. जसे तुम्ही खूप खर्च करता त्याला काय म्हणत असत्या, स्पेंड थ्रिफ्ट असं म्हणत असत्या. जास्त खर्च करणारा माणूस म्हणजे स्पेंड थ्रिफ्ट. कळालं. सायनिक म्हणजे काय रे, निंदक, म्हणजे ज्याला दुसऱ्याची निंदा करतो, तो लय घाण आहे, तो लय असा आहे, तो पानसट आहे, असा आहे तसा आहे, अशी निंदा करणारा त्याला काय म्हणत असत्या, निंदा करणारा किंवा निंदक, किंवा दुसऱ्याला दोष देणारा, दुसऱ्यामधले दोष काढणारा, दुसऱ्यामध्ये त्याला फक्त वाईट गोष्टीच दिसत असत्या, त्याला काय म्हणत असत्या, सायनिक असं म्हणत असत्या. आता नेमकं स्प्लेंडिड म्हणजे काय, स्प्लेंडिड म्हणजे भव्य दिव्य. काय, स्प्लेंडिड म्हणजे भव्य दिव्य. स्प्लेंडिड म्हणजे भव्य दिव्य असणं, म्हणजे एखादी काहीतरी मोठी गोष्ट असणं, काहीतरी वेगळी गोष्ट असणं, आश्चर्यचकित गोष्ट असणं, त्याला काय म्हणत असत्या, स्प्लेंडिड असं म्हणत असत्या. कळालं. चला, मग या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे, अव्हॅरिसियस असं असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं, चूज द अप्रोप्राइट ऑप्शन. अप्रोप्राइट मिनिंग म्हणजेच काय रे, समानार्थी. अप्रोप्राइट मिनिंग असं आपल्याला विचारलं तर समानार्थी विचारलेलं असतं. भरपूर सारी आपल्याला व्होकॅब्युलरीज विचारते. ज्या काही टीसीएस भरती पहा, तुम्ही कोणत्याही टीसीएस भरती पहा, मग तलाठी भरती पहा, वनरक्षक भरती पहा किंवा लेखा वगैरे ज्या भरत्या टीसीएस घेत असतं त्या सगळ्या भरती पहा, त्याच्यामध्ये जास्त फोकस कशावरती केला जात असतो, व्होकॅब्युलरी वरती केला जात असतो. म्हणजे जे तुमचे शब्दार्थ असत्या, सिनॉनिम झाले, अँटोनिम झाले,
वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम झाले, फ्रेजेस झाले याच्यावरती किंवा प्रोवर्ब झाले त्याच्यावरती सगळ्यात जास्त काय केलं जात असतं, फोकस केला जात असतो. त्याच्यामुळे आपल्याला 15 पैकी 7-8 प्रश्न कमीत कमी व्होकॅब्युलरी वरती येणारे एवढं धरूनच आपण चाललं पाहिजे, त्याच्यानुसार अभ्यास केला पाहिजे. ग्रॅमॅटिकलचे नियम आपल्याला कळत असतात, आपण पाठ करत असतो, पण व्होकॅब्युलरी एवढी सारी आहे इंग्रजीमध्ये, इतकी 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 जास्त व्होकॅब्युलरी आपण सगळी पाठ करू शकत नाही. ती सगळी ना एखाद्या 30 मार्कांची पाठ आहे, ना इंग्रजी मधला लय भारी मास्तर असला त्याची पाठ आहे, ना मै पाठ आहे, ना तुमच्याकडून पूर्ण इंग्रजीची व्होकॅब्युलरी पाठ होणार आहे. म्हणून सांगितलं की आपल्याकडे एकच मार्ग आहे, झालेल्या क्वेश्चन पेपर मधले जे काही व्होकॅब्युलरी आहे ती व्होकॅब्युलरी पाठ करण्याचा प्रयत्न करणं, सगळी व्होकॅब्युलरी समजून घेणं, त्याच्या रिलेटेड शब्द लिहून काढणं, ते रोज रोज लिहिणं, रोज रोज पाठ करणं, तेवढं एक काम आपण करू शकतो. किंवा TCS ने ज्या काही वेगवेगळ्या अगोदरच्या भरती घेतलेल्या आहेत, त्याला इकडच्या तिकडच्या भरती घेतलेला त्याचे जे काही व्होकॅब्युलरी आहे ते आपण काय करू शकतो, पाठ करू शकतो. त्याच्या रिलेटेड व्होकॅब्युलरी आपण पाठ करू शकतो. अँटोनिम, सिनोनिम किंवा शब्द समूहाबद्दल एक शब्द, हे सगळं आपण पाठ करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याच्यातून आपल्याला नक्कीच आपला व्होकॅब्युलरी वाढण्यामध्ये काय होणार आहे, फायदा होणार आहे. आता बघा रिडंडंट. आता रिडंडंट या शब्दाचा अर्थ काय होतो रे? रिडंडंट म्हणजे अनावश्यक असणं. कसं असणं? अनावश्यक म्हणजे जी गोष्ट गरजेची नाहीये, जी गोष्ट कशी आहे, गरजेची नाहीये, अनावश्यक असणं म्हणजे काय, रिडंडंट असणं. मग याचा समानार्थी काय असणार आहे? याचा समानार्थी असणार आहे अननेसेसरी. काय अननेसेसरी? नेसेसरी म्हणजे कसं? नेसेसरी म्हणजे गरजेचं, आणि अननेसेसरी म्हणजे गरजेचं नसणार, म्हणजेच काय, अनावश्यक असणार. मग हे दोन्ही काय झाले? हे दोन्ही काय झालं? समानार्थी शब्द झाले. कळालं? हे दोन्ही काय समानार्थी शब्द झाले. बाकीचे अर्थ समजून घ्या आपण. इनसफिशियंट. आता सफिशियंट, इनसफिशियंट मराठीमध्ये कसं असतं? पुरेशे, अपुरे. बरोबर आहे. याचा अर्थ काय होत असतो? अपुरे असणं म्हणजे पुरेसे नसणं. बरोबर आहे. याचा सुद्धा अर्थ काय होतो? इनएडेक्वेट म्हणजे अपुरं असणं. इनअक्युरेट म्हणजे काय? याचा सुद्धा अर्थ होत असतो अपुरं असणं. इनसफिशियंट म्हणजे सुद्धा अपुरं असणं. मग हे दोन्ही समानार्थी शब्द आहे. मग अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास केला गेला पाहिजे. याच्या समोर हा शब्द लिहायचा समानार्थी मध्ये, याच्या शेजारी हा लिहायचा. स्पेर्स म्हणजे काय? स्पेर्स म्हणजे विरळ असणं. विरळ म्हणजे काय रे? विरळ म्हणजे खूप कमी असणं. कसं असणं? खूप कमी असणं. विरळ म्हणजे खूप कमी. म्हणजे स्पेर्स या शब्दाचा अर्थ काय होत असतो? खूप कमी असणं, विरळ असणं. म्हणजे या सगळ्या शब्दाचं तुम्हाला काय करायचंय? या सगळ्या शब्दाचा तुम्हाला अर्थ लक्षात ठेवायचा आहे आणि पाठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपली व्होकॅब्युलरी फास्ट झाली पाहिजे. आणि नंतर आपला क्वेश्चन पेपर बऱ्याचशा कव्हर झाल्यानंतर आपण ते घेणारच आहे. जे काही PYQ झालेले आपली व्होकॅब्युलरी आहे, किंवा जी अपेक्षित व्होकॅब्युलरी म्हणजे TCS जी व्होकॅब्युलरी विचारू शकतो, जे समानार्थी शब्द विचारू शकतो, किंवा TCS चा पॅटर्न नुसार ती कोणती व्होकॅब्युलरी टाकत असत्या, कोणकोणते एखादं शास्त्र. आता तुम्ही पाहिलं असेल बायोलॉजी, बरोबर आहे, सायकोलॉजी, बरोबर आहे. म्हणजे असे जे काही शब्द असतात ते शब्द ते टाकत असतात, ते आपल्याला कळायला पाहिजे, ते आपल्याला पाठ करता आले पाहिजे. ते सगळी सिरीज आपण एक घेणारच व्होकॅब्युलरीची. मग सिनोनिम झालं, अँटोनिम झालं, वन वर्ड सबस्टिट्यूशन झालं, तुमचे एडियम्स झाले, तुमच्या काय त्या प्रोवर्ब झाल्या, हे सगळं आपण काय करणार आहे? घेणार आहोत. ओके. म्हणजेच काय? समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. जसे मराठीमध्ये कशी शब्दार्थ असत्या, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द तुमच्या म्हणी झाल्या, बरोबर आहे. त्याचबरोबर तुमचे वाक्यप्रचार झाले. हे सगळं आपण काय करणार आहे? सिरीज आपण त्याची घेणार आहे, जेणेकरून आपली व्होकॅब चांगली झाली पाहिजे. कारण ही भरती TCS ची भरती आहे. TCS काय करत असतं? जे काही शब्दार्थ असतं त्याच्यावरच फोकस करत असतं. म्हणजे अर्धे प्रश्न, कमीत कमी 15 पैकी 8 प्रश्न तुमचे व्होकॅब्युलरी वरती असतील, शब्दार्थावरती असतील, असं धरून आपण चाललं पाहिजे. त्या प्रकारे आपण काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. सायकोलॉजी, ओके, फिजिओलॉजी. चला बघा, आता बघा याचा अर्थ कळाला. मग याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? अननेसेसरी असं असणार आहे. बाकीच्या याचा अर्थ सुद्धा व्यवस्थित लिहून घ्या, जेणेकरून नंतर तशा प्रकारचा प्रश्न आला तर लगेच आपल्याला काय होईल? लगेच आपल्याला त्याचं उत्तर बरोबर देता येईल. चला बघा पुढे काय रे? चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द वर्ड्स फ्रॉम अमॉंग द 4 गिवन वर्ड्स का सेंटेन्सेस, चॉइसेस टू कन्स्ट्रक्ट अ सेंटेन्स. खाली काहीतरी 4 काय दिलेले, छोटे वाक्य दिलेले, त्याच्यापासून आपल्याला एक पूर्ण वाक्य बनवायचंय मोठंसं, असं त्यांचं म्हणणं आहे. मग बनवा. आता ऑप्शन वरून कधीही काय करायचं? ऑप्शन मधून उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा. ज्यावेळेस आपल्याला सेंटेन्स अरेंजमेंटचा जर प्रश्न आला तर 100% तुम्ही ऑप्शन वरूनच गेलं पाहिजे. कशावरून? ऑप्शन वरून. डायरेक्ट सोडत बसले तर तुमचा 1-2 मिनिटं वाया जाणार. पण ऑप्शन वरून जर तुम्ही गेले तर तुमचं फक्त 10 सेकंद तर 12 सेकंदामध्ये उत्तर येणार. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय करायचं? त्याच्यामुळे प्रयत्न करायचा की ऑप्शन मधून उत्तरापर्यंत पोहोचणे आपल्याला. बघा आता डी न सुरुवात झाली, ई न सुरुवात झाली, बी न सुरुवात झाली, बी न सुरुवात झाली.
भरपूर वेळा काय असतं, ज्या ज्या लेटरनं जास्त वेळा सुरुवात झालेली असते तेच उत्तर असतं. भरपूर वेळा सांगतोय हा, पूर्ण वेळा नाही म्हणलं मी, 100 पैकी 100 वेळा नसतं, पण 100 पैकी 80 ते 90 वेळा असं असतं की ज्या लेटरनं जास्त ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्या लेटरनंच त्या वाक्याची सुरुवात झालेली असते, म्हणजे त्यापैकी एक उत्तर असतं. मग तुम्ही ते बाकीचं कट करू शकता, पण ज्या वेळेस तुम्हाला उत्तर जमलं नाही त्यावेळेस, जमत असलं तर सोडवून पाहायचं सगळं. ओके, चला बघूया आपण आता. इथं बघा रे काय टू प्रिपोजिशन आहे. टू काय प्रिपोजिशन आहे, त्यानं वाक्याची सुरुवात होणार नाही. हॅव, हॅव काय, हॅव हे एक हेल्पिंग वर्ग आहे, हे काय हेल्पिंग वर्ब आहे, मग यानं सुद्धा वाक्याची सुरुवात होणार नाही. जर वाक्यामध्ये काय मेनी आहे, ऑल आहे, ऑल कॉम्पिटिशन मेनी कंट्रीज, सॉरी कॉम्पिटिशन नाही कंपनीज, ऑल कंपनीज म्हणजे सर्व कंपन्या, हे काय झालं एक नाउन झालं, बरोबर आहे. मेनी कंट्रीज हे सुद्धा काय झालं एक नाउन झालं. जर वाक्यामध्ये नाउन दिलेलं असेल बाकीच्या ऑप्शन मध्ये, तर तुमचं जे काही मेन हेल्पिंग वर्ग आहे, हेल्पिंग वर्बनं काय होणार नाही, वाक्याची सुरुवात होणार नाही. किंवा टू जे काही प्रिपोजिशन आहे त्यानं वाक्याची सुरुवात होणार नाही, म्हणजे डी न आणि ई न सुरुवात होणार नाही. याला म्हणा तू घरी जाय, याला म्हणा तू बी घरी जाय, दोन ऑप्शन कटले की नाही आपले, दोन ऑप्शन आपले कटले, म्हणजे डी न सुरुवात होणार नाही, ई न सुरुवात होणार नाही. आता राहिलं आपल्याकडं बी आणि बी, मग सुरुवात कशाने होणार आहे, बी न होणार आहे. म्हणजे ए न सुरुवात होणार नाही, हे कशावरून कळालं, या ऑप्शन वरून कळालं. आणि ए न सुरुवात होणार एक सुद्धा ऑप्शन नाही, म्हणून अशा पद्धतीने गेलं तर लवकरात लवकर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. सुरुवात कशाने होणार आहे, मेनी कंट्रीज. बघा मग आता मेनी कंट्रीज वर्ल्ड वाईड म्हणजे काय, या जगामधले बरेच असे देश म्हणे, ते काय करत्या बघू आता आपण, ते काय करत्या हॅव इम्प्लिमेंटेड. आता बघा त्याच्यानंतर काय येणार, आता आपली जी काही वाक्याची विधानार्थी वाक्य वगैरे जे असतं त्याची रचना कशी असते, पहिले सब्जेक्ट वापरलेला असतो, त्याच्यानंतर काय वापरलेलं असतं, जे काही आपलं हेल्पिंग वर्ब म्हणजे ज्याला आपण ऑक्झिलरी वर्ब सुद्धा म्हणतो, बरोबर आहे, ते वापरलेलं असतं. मग त्याच्यानंतर काय असतं, आपलं मेन वर्ब असतं, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट असतो, अशी रचना असते. म्हणून तुम्हाला मी सांगितलं की बरेच प्रश्न आपले टेन्स वरून सोडवल्या जात असत्या, त्याच्यामुळे टेन्सचा चांगल्या प्रकारे अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. टेन्स जर तुम्ही चांगल्या प्रकारे पाठ केले, सगळं स्ट्रक्चर पाठ केलं, उदाहरणं तुम्हाला समजले टेन्सचे, तुमचा 100% तिथं काय होईल, फायदा होईल. ओके, फायदा होणार आहे. चला बघूया आपण आता काय यस नंतर काय आला पाहिजे, मग हेल्पिंग वर्ब, मग कोणता येते, हॅव. कोणता आहे, हॅव किंवा हॅज किंवा ऍम इज आर, कोणतंही जे ऑक्झिलरी वर्ब असलं ते, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर काय येणार आहे, ई येणार आहे. कशानंतर ई येणार आहे, बी नंतर ई येणार आहे, बी नंतर ई येणार आहे. म्हणजे कसं, मेनी कंट्रीज वर्ल्ड वाईड, जगामधले बरेच असे देश आहे, त्यांनी काय केलंय, हॅव इम्प्लिमेंटेड रेग्युलेशन्स ऑन, रेग्युलेशन्स म्हणजे काय, रिस्ट्रिक्शन, म्हणजे त्यांनी काहीतरी नियम लावलेले, काय केलेले, नियम लावलेले. मग आता डी नंतर ई येणार आहे, सॉरी बी नंतर काय येणार, ई येणार आहे. लगेच उत्तर कळालं, हे उत्तर नसणार आहे आपलं, कटलं, म्हणजे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर 3 असणार आहे. बाकी पाहत बसायचं नाही, वेळ वाया घालवत बसायचा नाही, पण आपल्याला इथे समजून घेणे, आपण समजून घेऊ. हाव इम्प्लिमेंटेड रेग्युलेशन्स ऑन, त्यांनी काय लावले, निर्बंध लावलेले, काहीतरी नियम तयार केलेले, कशावरती, टू प्रोटेक्ट सिटीजन्स. त्याच्या अगोदर काही ऑल कंपनीज इन्व्हॉल्व्ड इन द फार्मास्युटिकल ऑपरेशन, म्हणजे ज्या ज्या काही कंपन्या औषध निर्माण करत असत्या, बरोबर आहे, त्याच्यावरती काय लावले म्हणे, निर्बंध लावले म्हणे. काऊन निर्बंध लावले, टू प्रोटेक्ट सिटीजन्स, की जे काही नागरिक आहे त्यांचं संरक्षण करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी, फ्रॉम हार्मफुल ड्रग इम्पॅक्ट, जे काही साईड इफेक्ट होत्या औषधामुळे लोकांना आजार वगैरे होत्या किंवा कोणते तरी प्रॉब्लेम होत्या, ते होऊ नये म्हणून त्यांनी काय लावले, त्यांनी रेग्युलेशन्स लावलेले वेगवेगळ्या कंपन्यांवरती. असा ह्या पूर्ण वाक्याचा काय होतो, अर्थ होत असतो. म्हणून ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 3 असणार आहे. म्हणजे असं ऑप्शन नुसार जर तुम्ही केलं तर तुमचं 100% उत्तर येण्याचे चान्सेस वाढत असतात. चला बघा आता, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागा भरणे आपल्याला, भरा मग. येस्टरडे वी वेंट टू द सिनेमा. येस्टरडे म्हणजे काय, काल. येस्टरडे आलं म्हणजे हे भूतकाळातलं वाक्य, लगेच कळालं पाहिजे आपल्याला. येस्टरडे या शब्दावरून आपल्याला कळालं पाहिजे भूतकाळातलं वाक्य. त्याच्यानंतर इथं वेंट वापरलं म्हणजे काय रे, गो, वेंट, गोन, म्हणजे क्रियापदाची 3 रूप तुम्हाला माहिती पाहिजे. गो म्हणजे जाणे, वेंट म्हणजे गेला, मग तो गेला, म्हणजे हे कशातलं वाक्य, भूतकाळातलं वाक्य, घडून गेलेलं वाक्य, घडून गेलेली गोष्ट सांगितलेली आहे. येस्टरडे म्हणजे काल. वी वेंट टू द सिनेमा, काल आम्ही सिनेमाला गेलो होतो. कुठं, सिनेमा थिएटर मध्ये आम्ही गेलो होतो. कशासाठी गेलो आणि काय केलं, अँड डॅश डॅश अ ग्रेट मूवी. आता सिनेमा थिएटर मध्ये गेल्यानंतर जाऊन डान्स करणार आहे का,
काय करणार तिथे गेल्यानंतर मूवी काय करणार आहे, ग्रेट मूवी बघणारे, काय करणारे, बघणारे म्हणजे पाहणारे. मग पाहण्यासाठी आपण कोणता वर्ब वापरत असतो, सी वापरत असतो. सी म्हणजे पाहणे, पण जी काही घटना आहे ती घडून गेलेली आहे भूतकाळामध्ये, मग त्याच्यासाठी आपल्याला वर्ब दुसरं वापरावं लागणार आहे, म्हणजे V2 वापरावं लागणार आहे. मग सीचं जे काही V2 होत असतं ते काय होत असतं, स्वा होत असतं. म्हणजे आम्ही सिनेमाला गेलो काल आणि आम्ही काय पाहिलं, एक लय भारी पिक्चर पाहिला, लय भारी मूवी आम्ही पाहिली. याचं बरोबर उत्तर असणार आहे स्वा. आता सीन का बरं नाही येणार, बरं इथं सीन का बरं नाही येणार, जर तुम्हाला सीन वापरायचं असलं त्याच्या अगोदर V3 वापरावं लागतं. सॉरी V3 म्हणतो, जे काही आपलं हॅव हॅड म्हणजे परफेक्ट टेन्स तिथं तयार झाला पाहिजे, हॅव हॅड वगैरे वापरावं लागत असतं. मग इथं त्यांनी दिलेलंच नाही हॅव हॅड वगैरे काही, त्याच्यामुळे हे सुद्धा येणार नाही. आणि हॅड सोबत V3 येत असतो कधी बी, म्हणून सांगितलं परत दादा हो तुम्हाला 12 टेन्स आलेच पाहिजे, 12 टेन्स पाठ झालेच पाहिजे, त्यावेळेसच तुम्हाला कळणार आहे, त्यावेळेस काय होणार तुम्हाला कळणार आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला परत मी सांगत असतो की तुम्ही काय करा, 12 टेन्स पाठच करून ठेवा. 12 टेन्स जर तुमचे आले तर तुम्हाला 50% इंग्रजी आलं असं समजून चला. टेन्स आले तर लगेच उत्तर निघतं. आता टेन्स आहे, असा टेन्स कोणताच नाहीये, बरोबर आहे. हॅड स्वा असं कधीच नसतं, हॅड सीन असतं. काय असतं, हॅड सीन. जे काही आपले परफेक्ट टेन्स आहे त्याच्यामध्ये हॅड सीन असतो, म्हणजे हा परफेक्ट पास्ट टेन्स आहे, बरोबर आहे. म्हणजे पूर्ण भूतकाळ आहे हा, त्याचं हे काय स्ट्रक्चर आहे, हॅड सीन. हॅड स्वा कधीच नसतं आणि हॅड सी सुद्धा नसतं कधीच. हॅड सोबत V1 वापरत नसत्या, हॅड सोबत V2 सुद्धा वापरत नसत्या, हॅड सोबत कधी पण V3च वापरत असत्या, म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूपच वापरत असत्या. कधीही लक्षात ठेवायचं, म्हणजे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, स्वा. जर तुम्ही ऑप्शन वरून सुद्धा गेले तर तुमचं उत्तर लगेच बरोबर येतं, लगेच कळतंय की हे तिन्ही तिथे येऊ शकत नाही, मग उरला हाच, तोच काय असणार आहे, उत्तर असणार आहे. आणि वाक्य भूतकाळामधले, म्हणून भूतकाळामधलंच तुम्हाला काय करावं लागेल, वर्ब तिथं वापरावं लागणार आहे. म्हणजे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, स्वा असं असणार आहे. हे सगळं तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. चला आता इररचा प्रश्न आहे, कशाचा रे, स्पेलिंग इररचा प्रश्न आहे. डायरेक्ट स्पेलिंग असे महत्वाचे शब्द पाहिजे. आता कल्चर हा शब्द आहे, स्पेसिफिक हा शब्द आहे, इथं कुठेतरी चूक असू शकते. इंडिव्हिज्युअल हा बी बरोबर आहे, स्पेसिफिक बी बरोबर आहे, कल्चरल बरोबर आहे, शेप्स बरोबर आहे, त्याच्यानंतर वर्ल्ड व्ह्यू हा सुद्धा बरोबर आहे. पण तुम्ही जर ओपिनियन हा शब्द पाहिला तर हा चुकीचा आहे. बिहेवियर सुद्धा बरोबर आहे, ऍक्टिव्हिटी सुद्धा बरोबर आहे. आता ओपिनियन हा जो शब्द आहे, या शब्दाची स्पेलिंग कशी असती, या शब्दाची स्पेलिंग कशी असते रे, OPINI असतं, ONS, OPINION अशी ओपिनियन्स किंवा ओपिनियन अशी स्पेलिंग असते ओपिनियनची. ओपिनियन म्हणजे काय, ओपिनियन म्हणजे तुमचं मत असणं, काय असणं, मत. ओपिनियन म्हणजे स्वतःचं मत, अशी स्पेलिंग असती. पण इथं कशी दिली, OPINE दिलं, ई नसतं, काय असतं, आय असतं. त्याच्यामुळे हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे, ही चुकीची स्पेलिंग असणार आहे. सोपासा प्रश्न आहे, लगेच आपल्याला मार्क देऊन जात असतो. चला पुढे जाऊया. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब. क्रियापद भरायचंय डबल. मी सांगितलं तुम्हाला क्रियापदाचा प्रश्न आला, आर्टिकलचा आला, आर्टिकलचं तर समजलं, पण क्रियापदाचा प्रश्न आला किंवा सेंटेन्स अरेंजमेंटचा प्रश्न आला तर आपण ऑप्शन मधून उत्तरापर्यंत जाऊ शकतो. ऑप्शनावरूनच आपण काय करू शकतो, उत्तर काढू शकतो. बघा मग आता, व्हेन शी अराइव्हड ऍट द एअरपोर्ट. ऍट द एअरपोर्ट, ऍट काय रे, ऍट हे प्रिपोजिशन आहे. कशासाठी, एखाद्या जागेसाठी, स्थळासाठी वापरलं जातं असं मी तुम्हाला सांगितलं होतं. पण हे सुद्धा तुम्हाला कळालं पाहिजे, एक्सप्लेनेशन करणं, अनालिसिस करणं हेच असतं की एका प्रश्नातून तुम्ही 10 प्रश्नाचा अभ्यास कशा प्रकारे करू शकतो. लगेच मी टेन्सचा अभ्यास या वाक्यामधून करू शकतो, मी प्रिपोजिशनचा अभ्यास सुद्धा या वाक्यामधून करू शकतो. मी एखाद्या ठिकाणी आर्टिकल येले का, हा द हे आर्टिकल इथं येले, मी आर्टिकलचा सुद्धा अभ्यास ह्याच प्रश्नामधून करू शकतो. हे आपल्याला कळायला पाहिजे की आपल्याला नेमकं अनालिसिस कशा प्रकारे करायचंय, बरोबर आहे. ऑप्शन मधून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पहिलं ऑप्शन बघा, काय, हॅड टेकिंग. असं कोणता टेन्स आहे का, असं कोणतं वाक्य आहे का, असं कोणतंच वाक्य नाही, हे चुकीचं दिलेले. हॅड सोबत मागच्याच एका क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला सांगितलं, हॅड सोबत V3 वापरत असत्या, म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप हॅड सोबत वापरत असत्या. इथं कोणतं दिलं रे, इथं चौथं रूप दिलं, म्हणजे ING लागलेलं क्रियापदाचं चौथं रूप असतं, इथं चौथं दिलं, बरोबर आहे. इथं काय दिलं, इज टूक असं कधीच नसतं, इज टेकिंग असतं. काय असतं, ज्यावेळेस टू बी चे रूप वापरली, म्हणजे एम, इज, आर वापरलं, त्यासोबत काय असतं, टेकिंग, TAKING असं असतं, टेकिंग असतं.
मग इथं टेकिंग असतं तेव्हा कुठेतरी आपण हे ठेवू शकलो असतो इथं, पण तसं दिलेलं आहे का नाही, त्याच्यामुळे हे सुद्धा उत्तर नसणार आहे. आणि हॅड टूक, आता टूक काय आहे, टूक V2 आहे म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. क्रियापदाचं पहिलं रूप टेक, टेक म्हणजे घेणे, टूक म्हणजे घेतलं, टेकन म्हणजे घेईल किंवा घेत आहे असं आपण म्हणत असतो, बरोबर आहे. टूक म्हणजे V2 आहे, मग हॅड सोबत V2 सुद्धा येत नसतो. कोण येत असतं मग, अरे कोण येत असतं, हॅड सोबत फक्त V3 येत असतो. कधी लक्षात ठेवायचा, आपल्याला त्याच्यासोबत काय येत असतं, प्रश्न येत असतो. मग टेकचा V3 काय रे, टेक टूक टेकन, टेक टूक टेकन. मग हॅड सोबत काय येणार आहे, हॅड सोबत टेकन येणार आहे. म्हणजे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे. म्हणजे असं ऑप्शन वरून आपण कट पद्धतीनं बाकीच्या ऑप्शनला घरी जा म्हणून काय करू शकतो आपण, जे काही उरलेलं ऑप्शन आहे ते आपण उत्तर क्लिक करू शकतो. म्हणजे इथं काय असणार आहे, हॅड टेकन ऑफ. कळालं, म्हणजे व्हेन शी अराइव्ड ऍट द एअरपोर्ट, जेव्हा ती एअरपोर्टवर आली, जेव्हा ती एअरपोर्टला येऊन पोहोचली, द प्लेन हॅड टेकन ऑफ, म्हणजे तोपर्यंत काय गेलं होतं, जे काही विमान आहे ते चालल्या गेलं होतं, म्हणजे उडालं होतं. म्हणजे तिची जी काही प्लेन आहे ती हुकली, प्लेन हुकलं, मिस झालं, असा या पूर्ण वाक्याचा काय होतो, अर्थ होतो. बरोबर उत्तर काय असणार आहे, हॅड टेकन असं असणार आहे. त्याच्यामुळे वाक्याची रचना आपल्याला कळाली पाहिजे. 12चे 12 जर वाक्य आज तुमचे पाठ असते तर हा प्रश्न याच्या अगोदरचा प्रश्न 100% बरोबरच आला असता. या दोनच प्रश्नांनी तर अगोदरच्या बऱ्याच प्रश्नाला काय होत असती, मदत होत असती. परत सांगतोय, 12 टेन्स खूप महत्वाचे असते दादा. तुमचे जर 12 टेन्स चांगल्या प्रकारे पाठ असलं, करणं काहीच नाही, 12 टेन्स फक्त पाठ करणे, पाठ प्रत्येकाचे असते. जसे मराठीमध्ये असत्या वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, तसे इंग्रजीमध्ये काय असतं, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, बरोबर आहे. जसे त्याचे प्रकार असतात, चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, चालू भविष्यकाळ, सेम तसं इंग्रजीमध्ये. मग मराठीमध्ये जसं आपण पाठ करतो तसं इंग्रजीमध्ये पाठ करा. याच्यामध्ये कसं स्ट्रक्चर असतं, पहिले कर्ता वापरत असत्या, बरोबर आहे, त्याच्यानंतर काय क्रियापद वापरत असते का, तो शाळेत जातो, त्याच्यानंतर कर्म वापरत असत्या, मग क्रियापद वापरत असत्या मराठीमध्ये. पण इंग्रजीमध्ये उलट असतं. इंग्रजीमध्ये जे काही ऑब्जेक्ट आहे म्हणजे कर्म आहे ते मराठीमध्ये 2 नंबरला वापरत असत्या, इंग्रजीमध्ये 3 नंबरला म्हणजे शेवटला वापरत असत्या. पहिले सब्जेक्ट वापरत असतात, त्याच्यानंतर क्रियापद वर्ब वापरत असत्या, आणि शेवटीला जे काही कर्म आहे, जे काही ऑब्जेक्ट आहे ते वापरत असत्या. कळालं सगळ्यांना, कळालं. चला कळालं. मग त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला, 12चे 12 टेन्स एकदम चांगल्या प्रकारे काय करायचे पाठ. आता बघा बरं किती प्रश्न येतात व्होकॅब्युलरीवरती. म्हणून सांगितलं TCS व्होकॅब्युलरीवरती खूप फोकस करत असतो, त्याच्यामुळे आपल्याला व्होकॅब्युलरीवरती फोकस करायचा आहे. हे सगळे नियम आपण जरी पाठ केले पण 15 मधले आपल्याला 8 प्रश्न जर व्होकॅब्युलरीवरतीच येत असेल, त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलेलं आहे की व्होकॅब्युलरीचा अभ्यास करणं म्हणजे जे तुमचे टॉपिक आहे, तुम्ही हे जे काही मागच्या भरतीमध्ये तुम्हाला वनरक्षक भरतीमध्ये जे इंग्रजीचे टॉपिक विचारले होते व्होकॅब्युलरी सोडून, ते फक्त तुमचे 4-5 टॉपिक असणार आहे. कोणकोणते ते मी सांगतो. एक असणार आहे टेन्स वरती, एक असणार आहे पार्ट ऑफ स्पीच वरती. पार्ट ऑफ स्पीच वरती मग प्रिपोजिशन आलं, व्हर्ब आलं, सगळं आलं. म्हणजे 2-3 टॉपिक जर तुमचे सिनोनिम, अँटोनिम म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी हे सगळं जर तुमचं सोडलं तर फक्त 2-3 ग्रामरचे असे पार्ट आहे, एक स्पेलिंग बरोबरचं, की त्याच्यावरती ग्रामरवरती प्रश्न आले, बाकीचे सगळे व्होकॅब्युलरीवरतीच आले. आणि TCS व्होकॅब्युलरीवरती जास्त फोकस करत असतं, ते आपल्याला कळालं पाहिजे. ओके. चला बघा मग आता रॅटल्ड या शब्दाचा अर्थ काय होत असतो. रॅटल्ड म्हणजे असा चिडलेला, रागावलेला व्यक्ती. कसा, चिडलेला व्यक्ती किंवा जो कन्फ्युज झालेला आहे, असं गोंधळलेला व्यक्ती आहे, चिडलेला आहे, त्याला कसं तरी होतंय, वेगळंच वाटतंय. आपण नाही म्हणत का तो लय इरिटेटेड माणूस आहे, किंवा आपण म्हणतो आज लय इरिटेटेड होतंय, किंवा आज लय रॅटल्ड नाही वापरत आपण, काय वापरतो, इरिटेटेड वापरतो. म्हणजे आज लय इरिटेट होतंय मला, आज मी सकाळी गेलो ट्रॅफिक मध्ये फसलो होतो, त्या ट्रॅफिकमुळे मला लय इरिटेट होतंय, किंवा घरच्यानं लय बोललं मला आज, लय बोललं, त्याच्यामुळे मला आज इरिटेट होतंय म्हणजे कसं, असं कन्फ्युज होतंय, कसं तरी होतंय, म्हणजे काय, अशी चिडचिड होतीये, बरोबर आहे. म्हणजे याचा बरोबर समानार्थी काय असणार आहे, इरिटेटेड असा असणार आहे. इरिटेटेड म्हणजे सुद्धा काय, चिडलेला किंवा चिडणारा किंवा चिडणं म्हणजे इरिटेट होणं. कळालं. आता कॉन्फिडंट म्हणजे काय, कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वास असणं. हा शब्द तरी तुम्हाला माहितच असेल. कॉन्फिडंट म्हणजे स्वतःवरती काय असणं, विश्वास असणं. कळालं. चला पुढे बघूया काल. आता बघा बरं, पहिल्याच क्वेश्चन पेपर मध्ये हा शब्द आला होता. कोणता, काम आला होता का नाही, घेतला होता का नाही आपण, त्यांनी ते पाहिले असेल पहिले क्वेश्चन पेपर, त्याला कळाला असेल की पहिल्याच क्वेश्चन पेपर मध्ये काल्म हा शब्द आला होता. इथं यल सायलेंट असतो, आपण फक्त काम असं वाचत असतो, बरोबर आहे. त्याच्यामुळे इथं काम म्हणजे काय, काम म्हणजे शांत असलेला. आपल्याला एक शब्द आला होता बघा, ट्रँकिल असा शब्द होता, ट्रँकिल म्हणजे शांत असलेला, स्थिर असलेला, त्याचा समानार्थी शब्द होता हा कोणता, काम हा शब्द. मग आपल्याला तेच कळालं पाहिजे. TCS दुसरं काही करत नाही. इकडून ही परीक्षा गेला असली, ती परीक्षा TCS ने गेला असली,
ते जे PYQ असतात त्याच्याच रिलेटेड जे काही समानार्थी विरुद्धार्थी शब्द असत्या किंवा तुमच्या म्हणी वगैरे असत्या ते रिपीट करत असतं, ते इथे टाकण्याचा प्रयत्न करत असतं. मग ते आपल्याला कळालं पाहिजे, त्यानुसार आपण काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. मग याचं बरोबर उत्तर काय असणार, इरिटेटर असणार आहे. आता कंपोज्ड म्हणजे काय, कंपोज्ड म्हणजे सुद्धा स्थिर माणूस, शांत माणूस. कंपोज्ड म्हणजे सुद्धा कसं, शांत असलेला व्यक्ती किंवा शांत. हे दोन्ही काय झाले, आता हे दोन्ही समानार्थी झाले. मग तुम्हाला कंपोज्ड हा शब्द जर आला पुढे एखाद्या वेळेस, त्याचा समानार्थी तुम्ही काय लिहिणार आहे, काम. कधी कधी याचा समानार्थी तुम्ही ट्रँक्युल असा लिहू शकता, TRANQUL, ट्रँक्युल असं सुद्धा लिहू शकता. कळालं. मग असाच आपल्याला काय करावं लागेल, अभ्यास करावा लागणार आहे. याचं बरोबर उत्तर काय असणार आहे, रॅटल्ड म्हणजे चिडलेला, इरिटेटेड म्हणजे सुद्धा चिडलेला व्यक्ती. चला, ज्याची चिडचिड होत असते त्याचे. बघा आता बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक म्हणजे आर्टिकल वरचा प्रश्न आहे, आर्टिकल भरायचंय. आता फर्स्ट थिंग यू नीड टू डू इट, टेक अ लुक ॲट युअर रिझ्यूम. सगळ्यात पहिली गोष्ट तुला अशी करायची आहे, म्हणजे स्वतःचा रिझ्यूम पाहायचा आहे. सर्वात अगोदर तू स्वतःचा रिझ्यूम बघ. रिझ्यूम म्हणजे काय, रिझ्यूम ज्यानं लग्न झालं असन ज्यांचं, किंवा ज्यांचं करणं असन, ज्यांना इच्छा असन, हाऊस असन लग्न करायची, त्यांना माहित असन आता नेमकं रिझ्यूम म्हणजे काय. रिझ्यूम त्यालाच आपण दुसरा आपण म्हणू शकतो बायोडाटा, आपला बायोडाटा. बरोबर का. चला, आता फर्स्ट थिंग यू नीड टू डू इज टेक अ लुक ॲट युअर रिझ्यूम. सगळ्यात पहिली गोष्ट अशी करायची, स्वतःचा रिझ्यूम पाहायचा आहे. आता इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जिथं आर्टिकल वापरायचं असतं त्याच्या समोरचा शब्द खूप महत्वाचा असतो. मग इथं काय, आता इथं फर्स्ट हा शब्द आहे. फर्स्ट हा शब्द कसा आहे रे, क्रमवाचक आहे. बरोबर, ऑर्डिनल आहे. ऑर्डिनल कसा आहे, ऑर्डिनल म्हणजे क्रमवाचक असणं. क्रमवाचक म्हणजे काय रे, जे काही 1 2 आहे आपले 1 2 किंवा असं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. बरोबर आहे, 95th असं. बरोबर आहे, म्हणजे जे काही क्रमवाचक असत्या, जे काही ऑर्डिनल असतं त्याच्या अगोदर द हे आर्टिकल वापरत असतं. हे मी सांगितलं, ज्यानं इंग्रजी काढली त्यानं हा नियम तयार करून ठेवलेला आहे की जे काही ऑर्डिनल असतं, ऑर्डिनल नाऊन असतं, बरोबर आहे, क्रमवाचक संख्या असती, त्याच्या अगोदर द हे आर्टिकल वापरत असते, असा नियम आहे. काय, द हे आर्टिकल वापरत असत्या. द फर्स्ट थिंग, त्याच्यामुळे काय असणार आहे, द फर्स्ट थिंग. सेकंड जरी आलं तर द सेकंड थिंग. बरोबर आहे, असं काय असणार आहे, आपलं या प्रश्नाचं बरोबर आर्टिकल असणार. कळालं. हा नियम सुद्धा लक्षात ठेवा. इथं कधी कधी फर्स्ट आलं, तुम्हाला आता एखादा नंबर येऊ शकतो, किंवा सेकंड येऊ शकतं, किंवा 49th असं येऊ शकतं. कोणती संख्या आली, क्रमवाचक आलं तर तिथं काय असणार आहे, म्हणजे ऑर्डिनल जे काही आलं तर तिथं कोणतं आर्टिकल तुम्ही वापरणार आहे, द हे आर्टिकल तुम्ही वापरणार आहे. कळालं. इंग्रजी कोणी काढली, इंग्रजी जवळपास शेक्सपियरनं काढलेली असं म्हणत्या. त्याच्या अगोदर मी कोण काढलेली आहे सांगता येत नाही, पण इंग्रजीचा जो काही संशोधक किंवा इंग्रजीचा जसं प्रत्येक गोष्टीचा निर्माता असतो, बरोबर आहे का, इस्टॅब्लिशर असतो, तसं इंग्रजीचा इस्टॅब्लिशर कोणाला म्हणत असत्या, शेक्सपियर, विलियम शेक्सपियर याला असं म्हणत असत्या. कळालं. चला, चीनवाल्यांनी नाही काढली, कोणा काढली, शेक्सपियरनं काढलेली. याचं बरोबर उत्तर कळालं. बाकीचे आर्टिकल कुठे वापरत असतात रे, ॲन आर्टिकल, जिथं जे काही स्वरानं सुरुवात होत असते, स्वराच्या उच्चारानं, बरोबर आहे, तिथं ॲन वापरत असत्या. आणि जी काही एक वस्तू आहे, बरोबर आहे, तिथं काय वापरत असत्या, ए वापरत असत्या. किंवा इनडेफिनिट गोष्ट आहे, अनिश्चित अशी गोष्ट आहे, किंवा कोणती आपण म्हणतो ती फिक्स नाही, ती गोष्ट कोणती असू शकते, मग ती त्याच्यासाठी ए हे आर्टिकल आपण वापरत असतो. कळालं. चला पुढे बघूया. काय रे, एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. बरोबर आहे, काय करणे, आपला दिलेला वाक्यप्रचार आहे, वाक्यप्रचाराचा आपल्याला काय करायचा आहे, अर्थ शोधायचा आहे. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग म्हणजे काय रे, म्हणजे काय, प्रत्येक दुःखाचं सोल्युशन असतं, प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं, प्रत्येक अडचणीचं काय असतं, प्रत्येक अडचणीचं काही उपाय असतो, काही सोल्युशन असतं, असं या वाक्यप्रचाराचा काय होतो, अर्थ होत असतो. मग आपल्याला याचा समानार्थी शोधायचा आहे. बरोबर आहे, त्याचा समानार्थी शोधायचा आहे. शोधा मग आता. समथिंग दॅट एंड्स ऍट द लास्ट मिनिट. आता याचा अर्थ काय होतो, काहीतरी शेवटच्या वेळेला नष्ट होणं, समाप्त होणं. समटाइम्स दॅट एंड्स ऍट द लास्ट टाइम, शेवटच्या वेळेला काहीतरी नष्ट होणं. हे दोन्ही समानार्थी झाले का रे, नाही. याचा अर्थ काय होत असतो, पहिल्याचा अर्थ होतो की जे काही आता एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग म्हणजे काय, की प्रत्येक अडचणीला सोल्युशन असतं म्हणे, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक दुःखावरती काही सोल्युशन निघत असतं. मग आपण नाराज झालो, एखाद्या दिवस आपलं काहीतरी वाईट झालं, किंवा एखाद्या दिवस आपलं कोणीतरी आपल्याला सोडून गेली, नाराज व्हायचं नाही, पुन्हा कोणी येतच असतं. म्हणजे काय की एकदा काही वाईट झाल्यानंतर आपली लाईफ संपत असती का, लाईफ संपत नसती. कळालं, म्हणजे त्याच्यावरती काही सोल्युशन निघत असतं. कळालं की, हा
प्रत्येक कुत्र्याचा दिवस येत असतो असं नाही म्हणायचं. एव्हरीवन हॅज अ डिफरंट टाइम, प्रत्येकाची वेळ येत असती, प्रत्येकाचा एक वेगवेगळा लाईफ ठरलेला, टाइम ठरलेला असतो, टाइम पिरियड ठरलेला असतो. बरोबर आहे, बरोबर आहे. वन डे बट शुअर, एका दिवशी 100% येणार. तुम्ही चांगला अभ्यास केला, मन लावून अभ्यास केला तर वन डे शुअर 100% येणार, म्हणजे येणार तो दिवस. कळालं, कळालं, म्हणजे तुमचा टाइम येणार, अपना टाइम आएगा. त्याच्यानंतर ऑल द डिफिकल्ट सिच्युएशन इन द लाईफ लीड्स टू निगेटिव्ह रिझल्ट ओनली. काय सांगितलं? ओनली म्हणजे काय? ओनली म्हणजे फक्त. निगेटिव्ह रिझल्ट म्हणजे काय रे? निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक रिझल्ट येणं. याचं काय म्हणणे? ऑल द डिफिकल्ट सिच्युएशन, ज्या काही अवघड सिच्युएशन असती, अवघड परिस्थिती असती, की त्याचं जे काही सोल्युशन निघत असतं ते फक्त चुकीचंच निघत असतं किंवा नकारात्मकच निघत असतं. असं काही असतं का रे? प्रत्येक अडचणीचं, आता प्रत्येक अडचणीचं सोल्युशन असतं, प्रत्येक उत्तराचं सोल्युशन असतं. बरोबर आहे. पण याने इथं वेगळंच दिलं की जी काही अडचण असली म्हणे, अवघड अडचण असली, त्याचं सोल्युशनच नसतं म्हणे. जगात अशी कोणतीच गोष्ट नाही ती अशक्य आहे. सगळ्या गोष्टी शक्य आहे आणि प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतं. पण हा सुद्धा समानार्थी असणार नाही याचा. कळालं, कळालं. चला पुढे बघूया. एव्हरी सॅड ऑर अनप्लीजंट. सॅड म्हणजे काय रे? एव्हरी सॅड, प्रत्येक दुःखी. अनप्लीजंट म्हणजे कसा? प्रत्येक आनंदी नसलेला आणि दुःखी असलेला. अनप्लीजंट सिच्युएशन हॅज अ पॉझिटिव्ह रिझल्ट टू इट. काय सांगितलं? काय सांगितलं? की एखादी दुःखाची जी काही दुःखाची चालू असलेली सिच्युएशन आहे, परिस्थिती आहे, दुःखाची परिस्थिती आहे किंवा अनहॅपी परिस्थिती आहे, त्याला कोणता तरी पॉझिटिव्ह रिझल्ट असतो म्हणे. म्हणजेच काय रे? याचा समानार्थी की एखाद्या अडचणीला, प्रत्येक अडचणीला सोल्युशन असतं. कोणतीही अडचण आली, काही झालं तरी टेन्शन घ्यायचं नाही, त्याचं सोल्युशन निघणार आहे म्हणजे निघणार. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन निघत असतं. साइड बी किंवा ऑप्शन बी आपल्याकडे असतोच आणि असलाच पाहिजे प्रत्येकाकडे. एकाच गोष्टीवरती निर्भर राहायचं नाही. पुढं ऑलमोस्ट एनिथिंग अँड एव्हरीथिंग इन्क्लुडेड म्हणजे काय? सगळं काही समाविष्ट असणं, काहीही समाविष्ट असणं आणि एव्हरीथिंग समाविष्ट असणं, सगळं काही समाविष्ट असणं. याचा आणि याचा कुठं संबंध लागत नाही. कळालं? मग याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? एव्हरी सॅड ऑर अनप्लीजंट सिच्युएशन हॅज अ पॉझिटिव्ह रिझल्ट किंवा पॉझिटिव्ह साइड ऑन इट. कळालं? हो हो, परत बघता येईल, परत बघता येईल. सगळ्यांना परत बॅच मध्ये बघता येणार आहे. थोड्या वेळाने ते रेकॉर्ड होत असतं, परत तुम्ही परत बघू शकता. ओके, चला बघून घ्या. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द. काय 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 येतंय? फक्त व्होकॅब्युलरी. ही क्वेश्चन पेपर मी काही माझ्या मनानं तयार केलेली नाही, मागच्या झालेल्या वनरक्षक भरतीमध्ये विचारली होती. तुम्ही पाहिलं 2-3 वाक्यप्रचार आले, 2 समानार्थी शब्द आले. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे काय रे? व्होकॅब्युलरी आहे. व्होकॅब्युलरीच व्होकॅब्युलरी उरली. म्हणजे कमीत कमी अर्धे प्रश्न, 15 पैकी 7 ते 8 प्रश्न कशावरती असणार आहे? कशावरती असणार आहे रे बाबा? व्होकॅब्युलरी वरती असणार आहे. ते आपल्याला कळायला पाहिजे, म्हणून परत सांगतोय, व्होकॅब्युलरीचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा. कट कॉर्नर्स. आता कट कॉर्नर्स म्हणजे काय रे? कट कॉर्नर्स म्हणजे घाई गडबड करणं. कट कॉर्नर्स आपण कसं घाई गडबड करतो, मग कट कॉर्नरचा याचा अर्थ काय होत असतो? या इडियमचा म्हणजे ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ असा होत असतो की एखाद्या वेळेस तुम्ही घाई गडबड करत असत्या आणि घाई गडबड केल्यानंतर तुमच्याकडून काहीतरी चूक होती. बरोबर आहे की नाही? आता लग्न लागणार होतं 7 वाजता आणि लग्नाची टायमिंग झाली, तुम्ही नाचुरले, डीजे मध्ये नाचुरले वाजले 9. मग तुम्ही काय करता? आता टाइम झाला, आता काय करणे? लग्न लवकर लावणे. मग पंडित 2 श्लोक कमीच म्हणतो. बरोबर आहे की नाही? 2 हे कमीच म्हणतो. मग असं काहीतरी चूक होऊन जाते. कधी कधी हारच विसरून जाते इकडे तिकडे गडबडीमध्ये. कधी कधी फटाके आधीच फोडून द्या त्या लग्न लागल्याच्या आधीच. कधी कधी थोडं लेट होत्या. बरोबर आहे? किंवा तुम्हाला काहीतरी ते उडवणं असलं, ते ऐन वेळेवरती उडवून येत नाही. म्हणजे घाई गडबडीमध्ये आपल्याकडून काय होत असती? सिली मिस्टेक होत असती, चूक होत असती. जसे पेपरमध्ये कसं होतं आपल्याकडून? घाई गडबड होती. बरोबर आहे? आता टाइम कमी राहिला, आपण पाहतो अरे पूर्ण गणिताचा पेपर सोडवायचा आला, माझ्याकडे 10 मिनिटं राहिले. मग तुम्ही काय करता? चलो गोल 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 जिलेबी लावली फिरवून. म्हणजे तिथं सिली मिस्टेक होती. म्हणजे तुमचं उत्तर बरोबर येत असताना सुद्धा चुकून जात असतं. त्यालाच काय म्हणत असत्या? त्यालाच म्हणत असत्या कट कॉर्नर्स. म्हणजे तुमची एखादी घाई गडबडीमध्ये काय होणं? सिली मिस्टेक होणं, असा या वाक्यप्रचाराचा अर्थ होणं. आता आपण त्याचा समानार्थी आपल्याला शोधायचं आहे. समानार्थीच आपल्याला जास्त करून विचारत असत्या, विरुद्धार्थी जास्त विचारत नाही. विरुद्धार्थी म्हणजे तुमच्या डोक्यावरती त्याला नकारात्मक प्रभाव पाडायचा नाहीये, चांगला प्रभाव पाडायचा आहे, सकारात्मक प्रभाव पाडायचा आहे. चला बघा, टू डू एव्हरीथिंग पॉसिबल. पहिला अर्थ काय? सगळं काही पॉसिबल असणं. याचा याचा काही संबंध आहे का रे? याचं मी तुम्हाला काय सांगितलं? घाई गडबड करणं आणि चूक होणं. याचं काय आहे? सगळं काही पॉसिबल होणं, सगळं काही शक्य होणं. हे दोन्ही समानार्थी झाले का? समानार्थी झाले नाही. चला पुढे बघूया. टू डू समथिंग क्विकली. क्विकली म्हणजे काय? क्विक आपण नाही म्हणत का? क्विक. क्विक म्हणजे काय? फास्ट.
फास्टली करणं, फास्ट करणं, क्विकली करणं, बरोबर आहे. टू डू समथिंग क्विकली बाय डुईंग इट इन अ लेस थ्रू वे दॅन यू शुड. काय सांगितलं? एखादी गोष्ट तुम्ही फास्टपणे करणं, लवकर घाईघाईनं करणं. मग घाईघाईनं करता करता काय होत असतं, तुमच्याकडून ती गोष्ट चुकीची होत असती, किंवा जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही ती करणार होते तसं तेवढ्या चांगल्या प्रकारे तुमच्याकडून ती गोष्ट केला जात नाही. म्हणजे याचा बरोबर समानार्थी शब्द कोणता असणार आहे, समानार्थी वाक्य कोणता असणार आहे, ते असणार आहे 2 नंबरचं. म्हणजेच हे टू डू समथिंग क्विकली बाय डुईंग इट इन अ लेस थ्रू वे दॅन यू शुड. तुम्ही जसं ठरवलं होतं की मी काय करणार, 100 पैकी 100 प्रश्न उडवून येणार, बरोबर सोडवणार. पण काय झालं, 100 पैकी टाइम कमी पुरल्यामुळं किंवा बरोबर मॅनेजमेंट नाही झाल्यामुळे 100 पैकी 70-80 प्रश्न तुम्हाला सोडवता आले. मग काय झालं, कट कॉर्नर्स झालं. कळालं का? मग अशा प्रकारचे वाक्यप्रचार आपण तिथे वापरू शकतो. चला पुढे बघूया. टू नॉट टेक शॉर्टकट्स वाईल डुईंग एनिथिंग. काय सांगितलं की टू नॉट गेट शॉर्टकट्स, टू नॉट टेक शॉर्टकट्स, की काहीही करताना, कोणतीही गोष्ट करताना शॉर्टकट आणू नका. शॉर्टकट कुठं आणायची? फक्त गणितामध्ये आणायची. ते बी काऊन आणायची? प्रश्न लवकर सोडवण्यासाठी आणायची, बरोबर ट्रिक लागत असली त्यावेळेसच आणायची. नाही तर जिंदगी में शॉर्टकट मारणे का नाही, आपल्या जिंदगीचा शॉर्टकट व्हायला नको असं यायचं म्हणणे. तुमचा निर्णय तुमचा असू शकतो की तुम्हाला शॉर्टकट आवडती का लॉंग कट आवडती, पण यायचंय म्हणणे की जिंदगी में शॉर्टकट नहीं आना चाहिए. ओके. टू डू थिंग्स विथ प्रॉपर प्लॅनिंग अँड एक्झिक्युटिंग इन अ टाइम. खालच्या शेवटच्याचा अर्थ काय होतं? टू डू थिंग्स विथ प्रॉपर प्लॅनिंग. कोणत्याही गोष्टी जर तुम्हाला करायच्या असल्या तर प्लॅनिंग न करा. कोणतंही काही करणं असलं, अभ्यास करणं असला, परीक्षेचा काही करणं असलं तर काय करायचं? प्लॅनिंग करून करा म्हणतो, काहीतरी नियोजन करून करा म्हणतो. अँड एक्झिक्युटिव्ह इन इट अ टाइमली मॅनर. आणि ठरलेल्या वेळामध्ये ते करा. लग्न तुमचं 25, 26, जास्तीत जास्त 27, 28च्या वयामध्येच झालं पाहिजे. नाहीतर तुम्ही झाले 35 वर्षाचे, मग लग्न करून काही फायदा नाही, असं माझं नाही म्हणणं. असं कोणाचं म्हणणं यायचं की जी गोष्ट ज्या वेळेमध्ये करायची आहे त्याच वेळेमध्ये करा म्हणे. कळालं? लग्नाचं वय जर तुमचं 21 ते 25, 26, 28, 27 पर्यंत असलं तर त्याच वयामध्ये लग्न करून घ्या. लग्न करणं असलं तर केव्हा होणार आहे? असंच घरी इकडे तिकडे फिरत असलं, ढोरं वळत असलं तर लग्न होणार नाही. अभ्यास केला, मन लावून, भरती झाले, एखाद्या जॉबला लागले. आता लोकांना शेतीशी घेणं नाही. लाडक्या पोरी असतात, त्याला शेतात जायचं जीवार येत असतं, शेतात काम करावं वाटत नाही. त्यांना वाटतं मस्त आरामशीर राहावं. मग आरामशीर राहासाठी काय करावं लागेल? तुला जॉब करावा लागेल, तुला नोकरी करावी लागणार आहे. काय करावं लागणार आहे? नोकरी करावी लागणार आहे. कळतंय? म्हणजे जी काही गोष्ट आहे ती एक्झॅक्ट टाइम मध्ये झाली पाहिजे, ज्या त्या ठरलेल्या वेळामध्ये. आपलं प्रत्येकाचं आयुष्य खरंच सांगतोय महत्वाचं आहे की आपल्याला आता 25 ते प्रत्येकाला जास्तीत जास्त 28च्या वयापर्यंत जॉब लागलीच पाहिजे. तोपर्यंत आपण चांगला मन लावून अभ्यास केलाच पाहिजे. लग्न ठरलेल्या वेळामध्येच झालं पाहिजे. ते कधी होणार आहे? तू नोकरीला लागला, चांगल्या प्रकारे अभ्यास केला, तेव्हाच होणार. बरोबर आहे? तुमचंच नाही, माझं सुद्धा. मी पण चांगल्या प्रकारे अभ्यास केला, जॉबला लागलो, तेव्हाच लग्न होणार आहे. असं प्रत्येकाचं असतं. बरोबर आहे? त्या बाबतीत मुलींना टेन्शन घ्यायचं गरज नसतं. पण प्रत्येकाचं काय असतं? स्वप्न असतं, ध्येय असतं. आपण फक्त लग्नासाठीच काय करत नसतो, फक्त लग्नासाठीच आपण अभ्यास करत नसतो. काय करत नसतो? आपण फक्त लग्नासाठीच अभ्यास करत नसतो. त्याच्यामुळे काय करत असतो आपण? आपलं काहीतरी स्वप्न असतं, त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. फक्त लग्न असं उद्देश ठेवून अभ्यास करू शकत नाही. पण एक इन्स्पायरेशन म्हणून ते ठेवलं पाहिजे मुलांना तरी. ओके. चला पुढे बघूया पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये काय रे? स्पेलिंग इररचा प्रश्न आहे. कशाचा? स्पेलिंग इररचा प्रश्न आहे. म्हणजेच काय, आपल्याला काय दिलेलं आहे? एक वाक्य दिलेलं आहे, त्याच्यामध्ये स्पेलिंग चुकीची कोणती तरी ओळखा. मग आता बाय इम्प्लिमेंटिंग हे सुद्धा बरोबर आहे. इफेक्टिव्ह, आता तुम्ही इफेक्टिव्ह हा शब्द जर पाहिला, तर इफेक्टिव्ह हा शब्द चुकीचा आहे. कारण इफेक्टिव्हच्या शब्दाची सुरुवात होताना ई या शब्दापासून, ई या लेटर पासून सुरुवात होत असते. म्हणजे EFFECTIVE अशी इफेक्टिव्हची स्पेलिंग असते. इफेक्टिव्ह म्हणजे कसं? जास्त हे असणं, इफेक्टिव्ह असणं. बरोबर आहे? बरेच इंग्रजीचे शब्द असे असतात त्याचे मराठीतले शब्द लवकर सापडत नाही. काही टेबल आहे, टेबलला आपण काय म्हणतो? बाकडा. कधी पेन आहे, पेनाला आपण कधीच लेखणी म्हणत असतो का? कोण म्हणतो? आता आपल्याला पंख्याला फॅन म्हणायची सवय झाली. म्हणजे बरेच असे इंग्रजी शब्द त्याने आपल्याला असे टाकले, त्याचा बऱ्याच याचा आपल्याला मराठीमध्ये अर्थ कळत नसतो. आपण टीव्हीला टीव्हीच म्हणतो, दूरदर्शन कधी म्हणलं का? म्हणलं नाही. भरपूर सारे आपण इंग्रजी शब्द रोज बोलत असतो. कधी असं होतं त्या शब्द आपल्याला कळतात की त्याचा अर्थ काय होतो, पण त्या शब्दाचा मराठीमधून मिनिंग आपल्याला कळत नाही. ओके. इफेक्टिव्हची स्पेलिंग कशी असते? अशी असते. आता बघा ऑप्शन. प्रिझर्विंग बरोबर आहे, इफेक्टिव्ह चुकीचं आहे, इम्प्लिमेंटिंग बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? इफेक्टिव्ह असं असणार आहे. कसं असणार आहे? इफेक्टिव्ह असं असणार आहे. कळालं?
कळालं, तिथं स्पेलिंग चुकीचे, फक्त तुमचा शब्दसाठा चांगला असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला स्पेलिंग एररचे प्रश्न बरोबर आणायचे असेल तर जास्तीत जास्त तुमची रायटिंग असली पाहिजे, लिखाण काम जास्त असलं पाहिजे इंग्रजीचं. इंग्रजी शिकायसाठी तुमचं हे ग्रामरच पाठ पाहिजे, सगळाच अभ्यास झाला पाहिजे असं काही नसतं. तुम्ही जास्तीत जास्त लिहिलं पाहिजे, लिहिण्याचा सराव केला पाहिजे. गाणे ऐका पण इंग्रजीमधून ऐका, पिक्चर पहा पण इंग्रजीमधून पहा. एखादी सिरियल तुम्हाला आवडत असेल कोणती, तारक मेहता का उलटा चष्मा वगैरे असं कॉमेडी शो ऐकत असेल, त्याचं व्हर्जन असत्या, इंग्रजीचं व्हर्जन, मराठीचं व्हर्जन, हिंदीचं व्हर्जन, मग त्या इंग्लिशच्या लँग्वेज मध्ये व्हर्जन मध्ये तुम्ही बघू शकतात. कळालं, रोज वाक्य ऐकू शकता. डेली युजिंग सेंटेन्सेस ऐका, म्हणजे काय, रोज आपण जे वाक्य म्हणत असतो की मी इकडे जाणार, मी तिकडे जाणार, तू आज काय करणार आहे, जे कम्युनिकेशन मराठीमध्ये रोज करत असतो किंवा डेली आपलं जे शेड्यूल असतं ते तरी इंग्रजीमध्ये पाठ करून ठेवा किंवा ते रोज युट्यूबला म्हणा कुठेतरी ऐकण्याचा प्रयत्न करा. ओके ओके, तशा प्रकारे आपण इंग्रजी बोलणं सुद्धा शिकू शकतो. चला आपल्याला परत काय लावणे आता, सेंटेन्स अरेंजमेंट. सेंटेन्सची काय करायची आहे, अरेंजमेंट लावायची आहे, प्रॉपर अरेंजमेंट करायची आहे, करायची आहे, करायची आहे, करायची आहे. करा मग आता. आता ऑफ दिस, ऑफ काय रे, ऑफ हे काय, ऑफ हे काय, प्रिपोजिशन आहे, माहिती पाहिजे. प्रिपोजिशन वाक्याची सुरुवात होणार नाही. कधी होणार नाही वाक्याची सुरुवात, ज्यावेळेस वाक्यामध्ये नाऊन आहे, प्लुरल नाऊन आहे, त्यावेळेस कशाने सुरुवात होणार नाही, या ऑफ न सुरुवात होणार नाही. चला आता बघू. त्याच्यानंतर प्रोनाउन न सुरुवात होत असती, नाऊन प्रोनाउन असलं तर नाऊन न प्रोनाउन न सुरुवात होत असली. आता बघूया आपण, बघा 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 बघा. आता ऑप्शन वरून जाऊया. इथं ए ऑप्शन आहे, इथं बी ऑप्शन आहे, इथं डी ऑप्शन आहे, इथं ई ऑप्शन आहे. फक्त पहिलं ऑप्शन आपल्याला शोधायचंय. पहिलं ऑप्शन जर आलं तुमचं उत्तर आलं, कारण सगळ्या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. चला बघूया आपण आता. द राईट्स. आता भरपूर जणांना वाटतंय की ई पासून सुरुवात होईल म्हणून, बघू आपण. द राईट्स. द राईट्स म्हणजे काय रे, राईटचे आता दोन दोन अर्थ होत असतात राईट शब्दाचे. RIGHT, राईट म्हणजे बरोबर सुद्धा होतं, आणि तुम्ही असं ऐकलं असेल माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन. बरोबर आहे की नाही, राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे काय, हक्क, हक्क असणं, अधिकार असणं. राईट या शब्दाचे दोन दोन अर्थ निघत असतात. राईट म्हणजे बरोबर आणि राईट म्हणजे तुमचा हक्क किंवा तुमचा अधिकार. आता याची सुरुवात द राईट्स, त्याच्यानंतर ऑफ दिस, चिल्ड्रन, केअर अशी होऊ शकत नाही. अशी सुरुवात करू आपण. बघा, द सेफगार्ड. द सेफगार्ड, इट सेफगार्ड म्हणजे संरक्षण करतो. याचा अर्थ काय होतं की संरक्षण करतं, रक्षण करतं. कोणाचं, इट सेफगार्ड्स द राईट. त्याच्यानंतर काय येणार आहे, राईट्स येणार आहे. डी नंतर येणार आहे ई. सांगतो कसं, अर्थ समजून घ्या. इफ सेफगार्ड्स, ते रक्षण करतं. कोणाचं रक्षण करतं, हक्कांचं, अधिकाराचं रक्षण करतं, संरक्षण करतं. काय करतं, संरक्षण करतं. चिल्ड्रन बाय प्रोव्हाइडिंग ऑफ दिस चिल्ड्रन. त्याच्यानंतर काय येणार आहे, प्रिपोजिशन येणार आहे. काय येणार आहे, प्रिपोजिशन. म्हणजे ते रक्षण करतं हक्कांच्या. कोणाच्या, ऑफ दी चिल्ड्रन. कोणाच्या हक्कांचं, की जे काही चिल्ड्रन आहे, जे काही लहान मुलं आहे त्यांच्या हक्कांचं रक्षण करतं. मग कसं करतं रक्षण, बाय प्रोव्हाइडिंग. बाय सुद्धा काय, प्रिपोजिशन आहे. बाय प्रोव्हाइडिंग केअर. केअर म्हणजे काय रे, केअर म्हणजे काळजी करून. ते काय करते, एखाद्या इन्स्टिट्यूशन बद्दल बोलल्या गेलेलं, एखाद्या संस्थेबद्दल, की ती संस्था किंवा ते काय करत असत्या, की जे काही लहान मुलं आहे, चिल्ड्रन आहे, त्याचं रक्षण करत असत्या, त्याच्या अधिकाराचं रक्षण करत असत्या. कशाच्या थ्रू करत असत्या, कशाच्या थ्रू, त्यांना काय प्रोव्हाइड करून, काय देऊन, काळजी देऊन, त्याची काळजी करून त्यांच्या हक्काचं संरक्षण केल्या जातो. असं काय होतं, या पूर्ण शब्दापासून, पूर्ण फ्रेजेस पासून, शब्दप्रयोगापासून वाक्य तयार होतं. मग बरोबर वाक्य काय असणार आहे, बरोबर वाक्य काय असणार आहे, काय असणार आहे रे, ई सॉरी डी. डी नंतर येणार आहे ई. बरोबर आहे, डी नंतर येणार आहे ई, ई नंतर ए, नंतर ABC. ABC. The safeguards the rights. The safeguards the rights of the children by providing the care. By providing the care. कळालं, कळालं, कळालं. माझं नाव बी माहिती झालं का तुम्हाला. ओके ओके ओके. चला, म्हणजे ह्या प्रश्नाचा बरोबर क्रम काय असणार आहे, DEABC असा असणार आहे. 15 प्रश्न झाले का आपले, झाले. शिकवता शिकवता, शिकता शिकता कळतच नाही की प्रश्न कधी कधी संपून जात असत्या. ज्यावेळेस आपल्याला प्रश्न व्यवस्थित कळायला लागले, समजून तुम्हाला असे इंटरेस्ट आला पाहिजे इंग्रजीमध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, इंग्रजीमध्ये इंटरेस्ट येणं गरजेचं आहे. तुमचा जेवढा इंटरेस्ट इंग्रजीमध्ये असेल तेवढी चांगली इंग्रजी तुम्हाला समजणार आहे. जास्तीत जास्त फोकस करा. आतापर्यंत आपण 8 क्वेश्चन पेपर घेतल्या, 8 प्रश्नपत्रिका समजून घेतल्या. बरोबर आहे, 8 प्रश्नपत्रिका आतापर्यंत समजून घेतल्या. उद्या आपण नवी प्रश्नपत्रिका घेऊ. हळूहळू होकापकडे सुद्धा वळू, म्हणजे आपली
समानार्थी विरुद्धार्थी शब्द काय जे असेल ते सगळे घेण्याचा प्रयत्न करू, त्याची सिरीज घेऊ. जे महत्वाचे ते आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचे एकदा झालेले शब्द आपल्याला लगेच लक्षात आला. आता आपण ट्रँकिल हा शब्द पाहिला होता, स्थिर शांत, माहिती असलं लगेच घेतलं तर आपल्या लक्षात राहतं, तुम्ही ते लिहून ठेवायचं तुमच्या वहीवरती. पुन्हा सैनिक हा शब्द पाहिला होता की लोकांना दोष देणारा व्यक्ती, ते सुद्धा. आता आपण रिडंडंट हा शब्द पाहिला, बरोबर आहे, म्हणजे चिडलेला व्यक्ती, इरिटेटेड व्यक्ती असं. किंवा आपण बरेचसे शब्द पाहिले जे सगळे काम म्हणजे काय, शांत असलेला, कंपोज्ड म्हणजे सुद्धा शांत असलेला. क्वेश्चन पेपर झाल्यानंतर त्याचं अनालिसिस परत करायचं. व्हिडिओ एकदा झाल्यानंतर परत बघा, दुसऱ्यांदा बघा, तिसऱ्यांदा बघा, 4-5 वेळा बघा, किती वेळा तुम्ही बघा, काही टेन्शन नाही, बरोबर आहे. फक्त समजून घ्या व्यवस्थित. इथं नाही बघता आलं आपल्या युट्यूब चॅनलला बघा, इथं व्हॅलिडिटी काहीतरी असते, त्याला लिमिट असते, बरोबर आहे. इथं नाही बघता आलं तर तुम्ही आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सुद्धा बघू शकता. ओके, चला आपण किती क्वेश्चन पेपर घेतले आतापर्यंत आपण पाहिलेले आपले 8 क्वेश्चन पेपर. आता आपण काय करू, ठीक आहे, ओकॅब सुद्धा आपण घेणार आहे. ओके ओके ओके, थांबूया आपण आज.